राज्याचे किंवा राष्ट्राच्या हितावर हे मानायला तयार नाहीत। गौतम अडाणीचा विषय हा कोणाचा व्यक्तिगत विषय नाही। अमेरिकेतल्या एका न्यायालयानं काही ठपका ठेवलेला आहे, भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे। त्या विषयावरती जर आम्ही उभे राहिलो प्रश्न विचारायला तर आम्हाला बोलू दिलं जात नाही, सभागृहात तहकूब केलं जातं। आताही कोण कुठला काय जॉर्ज सोरोस 95 वर्षाचे गृहस्थ आहेत। हे 95 वर्षाचे गृहस्थपणे भारताचं लोकशाही, भारताची संसद ही अस्थिर करताय असा शोध भारतीय जनता पक्षानं लावला आणि त्या मुद्द्यावर हे लोक लोकसभा राज्यसभा चालू देत नाही। सभागृह ही चर्चेची ठिकाण आहेत, चर्चा व्हायला पाहिजे। मग विरोधी पक्षाने उपस्थित केलेले मुद्दे असतील किंवा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे असतील, तुम्ही बोलूच देत नाही। सत्ताधारी पक्ष सभागृह सुरू झाल्याबरोबर गोंधळ घालायला सुरुवात करतो, हे या जगामध्ये ही पहिली घटना आहे। इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या घटना फार दुर्मिळ आहेत। सत्ताधाऱ्यांना संयम पाळायचा असतो, विरोधी पक्षाचं काम आहे आवाज उठवणं, आवाज चढवणं, बोलणं हे विरोधी पक्षाचं काम आहे। हा लोकशाहीचा एक भाग आहे। पण विरोधी पक्षाला बोलूच द्यायचं नाही, विरोधी पक्षाची अवहेलना करायची, विरोधी पक्ष नेत्याचा माईक बंद करायचा, ही कुठली लोकशाही, कुठली संवैधानिक पद्धत? आता विषय राहिलेला आहे राज्यसभा चेअरमन यांच्या विरोधात जो अविश्वास ठराव आणला जातो आहे। गेले काही दिवस संविधानिक पदावर बसलेली ही व्यक्ती पक्षपातीपणे वागताना स्पष्ट दिसते। त्यांचं काम आहे सभागृहामध्ये संयम आणि समतोल राखणं, पण ते सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केल्यावरती आमच्यासमोर अविश्वास ठराव आणून आमच्या भूमिका मांडणं याशिवाय दुसरा कोणता मार्ग आम्हाला दिसत नाही। दोन्ही सभागृहात अदानींचा मुद्दा गाजतोय। आता त्याच अदानी ग्रुपकडून महाराष्ट्रातला पहिला चेकपोस्ट चालू करण्यात आलेला आहे। कोल्हापूर बेळगाव दरम्यान कागलमध्ये हा चेकपोस्ट आहे। शेतकऱ्यांचा, लॉरी ऑपरेटर्सचा प्रचंड विरोध आहे त्याला। संपूर्ण महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्यासाठीच राज्यातलं सरकार हे गैरमार्गाने विजयी करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईसह महाराष्ट्र आता इतका मोठ्या उद्योगपतीला जकात नाके चालवायचे आहेत, यांची लायकी बघा। जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणतात हा मोठा उद्योगपती, मोदींचा मित्र, याला महाराष्ट्रातले टोल नाकेही चालवायचे आहेत। म्हणजे कोणत्या स्तरापर्यंत ओरबडणं सुरू झालं आहे। जकात नाके हे चालवणार, विमानतळं हे चालवणार, भाजीची दुकानं हे चालवणार, मार्केट कमिट्या हे चालवणार, सगळं संसद हे चालवणार, सरकार हे चालवणार। पण शेवटी तुम्ही जकात नाक्यापर्यंत लुटायला आलेला आहात आणि त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही। देवेंद्र फडणवीस यांना काल अडाणी भेटले, त्यानंतरच आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्राचा गळ्यातील लचका तुटला जातोय आणि तो मग जकात नाक्याच्या रूपानं आम्ही पाहतोय। कोण आहेत गौतम अडाणी? याआधीसुद्धा जकात नाके चालवले महाराष्ट्रात, ते अडाणीलाच का? कोणाच्या दबावाखाली आपण काम करताय आणि मग अडाणीला हे सगळं महाराष्ट्र गिळता यावं म्हणून तुम्ही गैरमार्गानं सत्ता स्थापन केलेली आहे असं मी म्हणतो। विधानसभेच्या पराभवानंतर काही मवियातले काही खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत असं समजतंय। ऑपरेशन लोटस भाजपकडून राबवलं जाण्याची शक्यता आहे। बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत, दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत। एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना। ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे, ते ऑपरेशन डर होतं। पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत।
नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही. मंत्रिमंडळ यादी अजूनही जाहीर झालेली नाही सर. पण पण- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अडीच वर्षाचा फरक मला माहीत नाही ते, तो त्यांचा प्रश्न आहे. पण 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतो आहे आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. बीड जिल्ह्यातल्या केजमधले एक सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या हत्या झाली परवा. त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली. तुम्ही बीडचा विषय काढला आता. त्यानंतर पुण्यामध्ये मांजरीला हे आमदार योगेश टिळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून, सकाळी मॉर्निंग वॉकला गेले, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला. भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार आणि पडलेले जे आमदार आहेत ते ज्या पद्धतीनं धमक्या देत आहेत, हां,